नमस्कार, मी मनीषा। आज तुम्हाला पर्पल आणि ग्रीन कलरमध्ये एक सहावारी साडी आणलेली आहे आणि या साडीपासून आपल्याला 2 नऊवारी साडी शिवायच्या होत्या 4 वर्षाच्या मुलीसाठी, पण एकच साडी बसली आणि उरलेल्या कापडमध्ये आपण एक छानसा जॅकेटवाला फ्रॉक शिवलेला आहे। साडी खूप सॉफ्ट आहे। आता हा फ्रॉक शिवला आहे। खूप सुंदर असा हा फ्रॉक आहे। पाठीमागे बेल्ट आहे आणि वरती असं जॅकेट आहे। जॅकेटला असे छानपैकी लटकन लावलेले आहेत। किती सुंदर असे लटकन लावलेले आहेत। तर हे जॅकेट बघा किती सुंदर दिसतोय। जॅकेट पाटून फोडून वेल फिनिशिंग सकट हे जॅकेट शिवलेलं आहे। आतमध्ये कॉटनचं अस्तर लावलेलं आहे, त्यामुळे ते लहान मुलींना असं टोचणार नाही, त्यासाठी हे कॉटनचं कापडाचं अस्तर लावलं आहे। फ्रॉकला पण कॉटनचंच अस्तर लावलेलं आहे। पाठीमागे हुक दिलेले आहेत आणि कमरेपासून असं बेल्ट दिलेला आहे मागच्या बाजूला। पर्पल कलरचा असं जो पदराच्या खाली मोराचं म्हणजे मोर होते पर्पल कलरच्या रंगावर, त्याच्यापासून आपण ह्या फ्रॉकला योक शिवला आहे आणि खाली किती घेर आलेला आहे बघा, छान असा घेर आहे। ही आहे राजलक्ष्मी साडी। 4 वर्षाच्या मुलीसाठीच ही साडी आहे। पाठीमागचा काष्टा पण किती सुंदर असा काष्टा आहे आणि कमरेला नाडी दिलेली आहे। पदराला छानसे छोटे छोटे टसल्स लावलेले आहेत। आता हा पदर मी तुम्हाला हातावर घेऊन दाखवते आणि म्हणजे असा लूक येईल एकंदरीत त्या साडीचा। बघा, हा अशा पद्धतीने लूक येईल। असं व्यवस्थित येत नाही आहे मला दाखवता, पण तरी पण दाखवत जाऊ दे, माझ्याच खांद्यावर टाकते, हँगरलाच लावून दाखवते। हे बघा, ही अशी राजलक्ष्मी साडी दिसेल आणि हा ब्लाऊज आहे त्या साडीवरचा। ब्लाऊज पीसपासूनच शिवलेला आहे। छान प्लीटेड अशी बाही शिवलेली आहे। किती छोटूसा ब्लाऊज आहे ना, पण छान दिसतो। साडी आणि ब्लाऊज खूप असं सुंदर शिवून झालेला आहे। तर तुम्हाला पण तुमच्या मुलीसाठी, तुमच्यासाठी फ्रॉक, ड्रेस, साडी काही शिवून हवं असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। तसेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।